हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण बघणार आहोत ब्लाऊजची कटिंग, प्रिन्स ब्लाऊजची कटिंग. व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. माझ्या चॅनलवर नवीन आहात तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आज आपण प्रिन्सच्या ब्लाऊजची कटिंग, पेपर कटिंग बघणार आहोत. कशी काढायची प्रिन्सच्या ब्लाऊजची. ब्लाऊजचं माप घेऊन सण्याने ब्लाऊजवरती प्रिन्स कटिंगचं माप घेऊन कसं ब्लाऊज पेपर कटिंग बनवायची मी ही आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघू शकता इथं हे रेडी ब्लाऊज आहे. तिथं 20-40 म्हणजे 40 घेतलेलं आहे पूर्ण आणि फिटिंग करून रेडी ब्लाऊज किती आहे 29 आहे. बघू शकता इथं 29 रेडी घेतलेला आहे. कटिंग वगैरे एक्स्ट्रा कापड सोडण्यासाठी 40 इंच घेतलेला आहे आणि रेडी पूर्ण रेडी ब्लाऊज 29 आहे. बघू शकता इथं. आता आपल्याला उंची हाईट वगैरे मापानुसार पेपरवर कटिंग कशी काढायची सोप्या पद्धतीने ही आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्याला उंची इथं आहे रेडी उंची आहे 14. आपल्याला इथं 14.5 रेडी करायची. अर्धा इंच उंची वाढवायची ब्लाऊजची. आपण इथं 15 घेऊया. 15 नाही तर 15.5 आपण घेऊ शकतो. काय की फिटिंगमध्ये जाणार आहे. फिटिंगमध्ये जाणार आहे. इथं मार्क करून घ्यायचं आणि गळा आपल्याला गळा इथं 2.25 घ्यायचा आणि शोल्डर इथं रेडी आहे 2.25. आपण इथं 3.25 घ्यायचं म्हणजे सिलाईमध्ये जाणार आहे. एक्स्ट्रा घ्यायचं आणि मुंड्याचा भाग इथे आपण 6.5 घेणार आहे. 6 इंच घेऊया. आणि ब्लाऊज मापून कशी आपण कटिंग करणार, मेजरमेंट कसं काढायचं ब्लाऊजचं तो आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 29 तयार आहे कंबर. आता इथं आपल्याला 32 इंचीचं ब्लाऊज माप कसं काढायचं इथे दिलेलं आहे 40 पण आपल्याला रेडी 32 आहे. तर इथं आपण 9.5 घेऊया. 9.5 ते 10 काय की इथं कटिंगमध्ये जाणार आहे. खूप सोप्या पद्धतीने इंचीवर मी ब्लाऊज तुम्हाला शिकवणार आहे. इथं आपण पण 10 घ्यायची खालची बाजू म्हणजे 40. इथे 1 इंचीला मार्किंग करून घ्यायची मुंड्याला असं राऊंड. 1 इंच याची क्रॉस मारून घ्यायची. 1 इंच आपण इथं जे 1 इंच घेतलेली तिथे आपण असं राऊंड करून घ्यायचं. खूप सोप्या पद्धतीने म्हणजे जे नवीन शिकणार आहोत त्यांच्यासाठी ही आयडिया युजफुल आहे. घरच्या घरी आपले स्वतःचे ब्लाऊज पण शिवू शकतो. बघू शकता इथं असं राऊंड करून घ्यायचं आणि गळा बॅक नेक आपल्याला राऊंड ठेवायचं आहे. डीप बॅक नेक करायचं आपल्या राऊंड. 11 आहे. 11 ते 11.5 घेऊ की डीप आहे नेक. आपण 2.25 घेतलेलं आहे. गळ्याचं माप 2.25 ते मार्किंग करून घ्यायची. इथं आपण 11.5 घेतलेलं आहे. 2.25 इथे पण आपण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. सरळ घ्यायचं आपल्याला डिक्नीला राऊंड. इथं राऊंड थोडंसं खोलगट घेतला तर राऊंड येतो छान. अजिबात शोल्डर खाली घसरत नाही. मापानुसार गळा, हाईट वगैरे, उंची, राऊंड नेक खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे मी इथं. बघू शकता तुम्ही. अजिबात शोल्डर खाली घसरत नाही. प्रिन्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. हे बॅक नेक बॅकचं पोर्शन कट करून घेऊया. मी इंचीवर दाखवते माप. इंचीवर सोप्या पद्धतीने जातो.
इंच वगैरे करता आपल्याला राऊंड नेक, हाईट, गळा बघू शकता. खोल इथं आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे, 32चं माप आहे. इथं कट फिटिंग इथपर्यंत येणार व्यवस्थित. आपण इथे मेजरमेंट सोडलेलं आहे. इथं हे जवळजवळ 2-2 इंची मेजरमेंट सोडलेलं आहे आत. इथं 32चं माप आहे आपलं, जे रेडी आपल्याला 32 करायचं आहे. आपण 40 घेतलेलं आहे, बघू शकता. इथं सेम आपण पूर्ण आपण इथं माप घेऊन घेतलेलं आहे. पूर्ण मेजरमेंट उंची घेतलेली आहे इथं 15. इथं 10.5 घेतलेलं आहे आपण, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथं, काय की ते सिलाईमध्ये जातं. हुंडा पण आपण इथं 6 घेतलेला आहे. पुढचा नेक 7.5 म्हणजे अर्धा इंची, रेडी 7 आहे तर आपल्याला अर्धा इंची सिलाईमध्ये जाणार आहे, त्यासाठी 7.5 घेतलेले आहे. 7.25 7.5 घेऊ शकता मापानुसार. कमरेला पण आपण अर्धा इंची एक्स्ट्रा घेतलेलं आहे, कटिंगमध्ये सिलाईमध्ये जाणार आहे. आणि हे जे वरची आपले 5.5 इंची इथं आपण टक्स घेतलेला आहे. क्रॉस आपल्याला प्रिन्स कटची कटिंग काढायची. इथं 5 इंची आपण इथं खालच्या बाजूला कमरेला इथे टक्स घेतले, म्हणजे कटिंगसाठी टक्स घेतलेलं आहे. 1 इंची इथं, 1.5 इंची इथं घेतलेलं आहे. प्रिन्स ब्लाऊजची कटिंग शिकणार आहोत आपण सोप्या पद्धतीने. राऊंड इथे छान असं राऊंड करून घ्यायचं. आणि इथं 3.5 इंची सोडलेलं आहे. 3.5 इंची परफेक्ट असते. आपण एक्स्ट्रा घेतलं इथं राऊंड, आपलं जे हे राऊंड आहे हे का बाजूला जातं. इथं 3.5 इंची घेतलं तर बरोबर राऊंड येतं. प्रिन्सचा राऊंड व्यवस्थित पॉप तयार होतो. आता आपण पेपर कटिंग कट करून घेऊया. अशा पद्धतीने जर कटिंग केली आपण तर साधे प्रिन्सच्या ब्लाऊजची तिथे पॉप छान तयार होतो. असं चपट होत नाही. काय काहींचं चपट होतं, असं इथं दाबलं जातं, फिनिशिंग येत नाही. प्रिन्स साधा नेक आहे ह्या राऊंड. खूप साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने कटिंग दाखवणार आहे मी, बघा तुम्ही व्यवस्थित. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. इथे वरची 1.5 इंची हे पण कट करून घेऊया व्यवस्थित. इथे हे जॉईन केल्यानंतर इथं आपण व्यवस्थित राऊंड कट करून घ्यायचं. जे एक्स्ट्रा कापड असतं इथं ते कट करून घ्यायचं. आता कट केलं तर कमी जास्त होते. आपण इथं व्यवस्थित फिटिंग सिलाई मारली की मग हे कट करून घ्यायचं राऊंड. बॅक आणि हे पुढची बाजू फ्रंट बाजू इथे ठेवून घेतलेली आहे. कटिंग केलेली आहे. बॅकचं पोर्शन आणि फ्रंट पोर्शन दोघं इथं बघू शकता. इथं आपण 1.5 इंची काढलेलं आहे. ते शिवल्यानंतर ते असं राऊंड होतं इथं. तर हे इथं कट करून घ्यायचं नाही, तिथं एक्स्ट्रा कापड होतं इथं कट करून घ्यायचं. आता आपण बाहीचं मेजरमेंट कसं घ्यायचं खूप सोप्या पद्धती. इथं अर्धा इंची वरती सोडायचं, का की सिलाईमध्ये जाणार आहे इथली कटिंग. बाहीचं माप असं मेजरमेंट घेऊन आपल्याला इथं 10 इंची करायचं आहे. 10 इंची काढायची, बघू शकता. इथं 9.5 पण काढू शकतो. इथं आपण सिलाई मारताना कापड इथं ओढलं की अर्धा इंची बरोबर कवर होते. आणि एक्स्ट्रा असलं ते कट करून घ्यायचं. तर 10 इंची आपण इथं राऊंड कशी काढायची बाही ते बघूया. तर बाहीचं मेजरमेंट कसं आहे, किती इंची काढायचे ते बघू शकतो आपण. इथं आपल्याला रेडी 4.5 काढायचे, तर आपण 5 इंची इथं अर्धा ते 1.5 इंची एक्स्ट्रा घेऊया. इथं आपण 5.6 वरती मार्किंग करूया, कारण की आपल्याला 4.5 रेडी हवे, तर 5.5 घेऊ. 1 इंची एक्स्ट्रा. इथं आपल्याला 8 इंची घ्यायची आहे, कारण की आपण मेजरमेंट घेताना तिथं 2 इंची एक्स्ट्रा सोडलेलं आहे कापड, तिथं पण आपण 2 इंची एक्स्ट्रा सोडूया. आता मेजरमेंट घेताना बाहीची खूप सोप्या पद्धतीने मी आयडिया शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर बघू शकता इथं आपलं कमी आहे, आपण इथं राऊंड वाढून घ्यायचं. असं इंचीवरती खूप सोप्या पद्धतीने
9.5 पण आपण घेऊ शकतो. तशी मार्किंग करून घ्यायची. मार्किंग केल्यानंतर इथं असं क्रॉस 2.5 इंच येते आपल्या इथं. 9.5 घेतलेला आहे. 9.5चा अर्धा इंच आपण इथं फिश म्हणजे फिश मध्ये आकार ते कट करूया. ते फ्रेंडला कमी लागतं. मोठा असलं तर असं फुगा येतो तिथं. आता असं राऊंड करून घ्यायचं व्यवस्थित. अगर नाही तुम्हाला व्यवस्थित कळाले तुम्ही मेसेज करू शकता. मी तुमचा रिप्लाय नक्की देणार. अजून कोणते ब्लाऊजची तुम्हाला कटिंग शिकायची आहे तुम्ही ते पण मला मेसेज करू शकता माझ्या यूट्यूब चॅनलवरती, डिझाईन विथ संगीता मणी. इथं असं मध्यभागी आपण कट मारून घ्यायचं. अशी फिश कट ते व्यवस्थित कट करून घ्यायचं इथं. असं व्यवस्थित बघून सगळ्यांनी जे एक्स्ट्रा इथे कट करून घ्यायचं.